हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर दिवाळीसाठी खास करून मी महालक्ष्मी देवीचा मुखवटा बनवला होता, तर तो मला कालच रिसीव झाला, तर तो देखील मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, जेणेकरून तुम्ही देखील घर बसल्या मुखवटा अशा प्रकारे बनवू शकता। कारण जे काही मला पूजेचं साहित्य लागतं तर ते सर्व मी ऑनलाईनच बनवत असतो आणि दिवाळीच्या वेळेस म्हणजेच मला काही सुट्ट्या भेटल्या नाही, त्यामुळे मी माझी दिवाळी आता इथंच होणार आहे। त्यासाठी खास असा देवीचा जो मुखवटा आहे तर तो मी बनवला होता आणि याच्यावर म्हणजेच वर्क नाही, हा प्लेनमध्ये मुखवटा आहे। म्हणजेच ज्यांच्याकडून मी हे मुखवटे बनवला होता तर त्यांच्याकडे म्हणजे डिझाईनमध्ये आणि प्लेनमध्ये अशा प्रकारे दोन्ही याच्यामध्ये अवेलेबल होते आणि त्याचबरोबर बऱ्याच मुखवट्यांचे प्रकार त्यांच्याकडे अवेलेबल आहेत। म्हणजे जर तुम्हाला माहिती असेल तर त्या शीतलताई आहेत, तर त्यांचं चॅनल यूट्यूबवरती आहे, त्यांच्या चॅनलची मी लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईलच। जर तुम्हाला देखील हा मुखवटा बनवायचा असेल तर नक्की तुम्ही त्यांच्याकडून बोलू शकता आणि मुखवट्याची क्वालिटी देखील एकदम छान आहे आणि मला खूप प्रॉपर पॅकिंगमध्ये आला होता, म्हणजे त्याला कुठेही डॅमेज वगैरे झालेला नाही आहे। कारण जेव्हाही मी बॉक्स अनबॉक्स केला म्हणजेच तेव्हा त्याच्यामध्ये पूर्ण पॅकिंग केलेला होता, म्हणजे पूर्ण रॅप केलेला होता, जेणेकरून त्याला कोणतीही इजा होणार नाही अशा प्रकारे तो ठेवलेला होता। त्याचबरोबर हा जो मुखवटा आहे तर हा मी दिवाळीच्या वेळेस यूज करणार आहे, म्हणजेच आता मी लक्ष्मीपूजन माझ्या रूमवरतीच करणार आहे, तर तो देखील व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल। त्याचबरोबर आपली आता दिवाळी लगेचच चालू होणार आहे, म्हणजेच वसुबारसपासून आपल्या दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस, तर तेव्हापासून आपली दिवाळी खास करून चालू होते, तर ती देखील मी पूजा माझ्या रूमवर करणार आहे। त्यानंतर त्रयोदशीची पूजा देखील मी माझ्या रूमवर करणार आहे, म्हणजे जे धन्वंतरी देवता आहेत तर त्यांची देखील मी सेवा करणार आहे, तर ती देखील मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। त्याचबरोबर आपल्याला ज्या पूजनासाठी वस्तू लागतात तर खास करून आपल्याला बोळके लागतात, त्यामध्ये आपण राशी भरून ठेवतो, म्हणजे धान्य भरून ठेवतो, तर ते देखील मार्केटमधून माझे आणायचे राहिले होते, तर एक वस्तू आता खरेदी करणं चालू होती। तर दिवाळीसाठी खास करून ह्या ज्या माळा होत्या तर ह्या देखील मला मार्केटमध्येच म्हणजेच मिळाल्या, म्हणजे असंच माझं लक्ष गेलं तर मी ह्या घेऊन टाकल्या, कारण या दिसायला देखील खूप छान आहेत आणि जेव्हाही आपण कोणती पूजा करतो तर मागे अशा डेकोरेशनला ह्या जर माळा लावल्या तर आपली अजून पूजा दिसायला खूप छान दिसते। तर हे जे तुम्ही बघत आहात तर हे वेल मी खास करून देवीसाठीच बनवले होते, म्हणजेच देवीला घालण्यासाठी मुखवट्याच्या आकाराचेच, तर तो म्हणजेच बनवतानाचा व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करता आला नाही, पण म्हणजे देवीला करता मी कशा प्रकारे डेकोरेट केलं, म्हणजे जो देवी आईचा मुखवटा आहे तर त्याला मी कशा प्रकारे डेकोरेट केलं तर त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर हे तुम्ही बघत आहात तर हे लोटसचे माझ्याकडे पॅचेस होते, म्हणजेच तुम्हाला मी स्वामींचा जो मुकुट होता तर तो कशा प्रकारे तयार केला, तर बऱ्याच ताई आणि दादांच्या अशा कमेंट आल्या होत्या की तुम्ही तो कशा प्रकारे तयार केला हे आम्हाला दाखवा, पण मला तो व्हिडिओ म्हणजेच करता आला नाही आणि त्यानंतर मी म्हणजेच पुन्हा स्वामींसाठी मुकुट बनवला नव्हता आणि आताच म्हणजेच ह्या ज्या माळा मी जिथून मी घेतल्या तर तिथेच मला स्वामींसाठी खूप छान प्रकारचं मुकुट रिसीव झालं आणि एकदम कमी किमतीमध्ये देखील मला ते मिळून गेलं, तर ते देखील तुम्हाला म्हणजेच उद्याच्या व्हिडिओमध्ये नाही तर परवाच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। तर जी धनलक्ष्मी कुंचम सेवा आहे तर ती देखील मला उद्या करायची होती, म्हणजे शुक्रवारी करायची होती, तर ती देखील मी तुमच्यासोबत शेअर करेलच। आणि वसुबारसची पूजा म्हणजेच आपल्याला गाईची पूजा करायची असते, तर तुम्ही तुमच्या घरामध्ये म्हणजेच गाईची मूर्ती असेल तर तुम्ही तिची देखील सेवा करू शकता, म्हणजेच पूजा मांडणी करून, किंवा तुमच्या शेतामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे गाई वगैरे असतील तर त्यांची देखील तुम्ही सेवा करू शकता। तर म्हणजेच माझ्या रूमवरती मी गाय म्हणजेच घेतलेली नाही आहे, त्यामुळे मी फक्त जी आपली पूजा असते डेलीची स्वामींची तर तीच मी करणार आहे। तर हा गुरुवारचा व्हिडिओ आहे, म्हणजेच गुरुवारच्या स्वामी सेवेचा व्हिडिओ आहे आणि पार्सल मला म्हणजेच बुधवारी संध्याकाळी रिसीव झालं होतं, तर तो मुखवटा देखील मला त्याला डेकोरेट करायचं होतं आणि जे काही माझ्याकडे म्हणजेच मोती कुंदन माझ्याकडे आहेत तर त्यांनी मी तो मुखवटा डेकोरेट करणार होतो। त्यासाठी आपल्याला खास करून म्हणजे जेव्हाही आपल्याला कोणती गोष्ट करायची असते तर त्या गोष्टीमध्ये आपल्याला काय काय लागतं तर याची प्लॅनिंग अगोदरपासूनच आपल्याला करावी लागते। तर जेव्हाही आपल्याला मुखवटा डेकोरेट करायचा असतो तर तेव्हा आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्लुगन लागते, कारण कोणताही कुंदन किंवा मोती आपल्याला जेव्हा मुखवट्यावर चिपकायचा असतो तर तेव्हा खास करून आपण ग्लुगनचा यूज करत असतो। आणि त्याचबरोबर शनिवारी म्हणजे जेव्हा बाजार होता तर हे कोण देखील माझे संपले होते, म्हणजे त्याला धूप कोण असे म्हणतात, तर हे चंदनामध्ये आणि गुलाबमध्ये अशा प्रकारे 2 फ्लेवरमध्ये आहेत। तर आज गुरुवार होता त्यामुळे जो चंदनाचा फ्लेवर होता तर तोच मी आज यूज केला, कारण महाराजांना देखील चंदन खूप प्रिय आहे। त्याचबरोबर खास करून दिवाळीसाठी मी स्वामी केंद्रामधून जो लक्ष्मी देवीचा फोटो आहे तर तो मी मागवला होता, पण ते पार्सल अजून मला रिसीव झालं नाही, ते पार्सल देखील मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल। त्याचबरोबर त्यामध्ये म्हणजे जे आपल्याला केंद्रामध्ये सुगंधित उटणे भेटतात तर ते मी त्याच्यामध्ये ऑनलाईन बनवले होते, कारण जसं की तुम्हाला मी सांगितलं की हा एरिया बंगाली असल्यामुळे एकले मला म्हणजेच आपल्या देवांचं कोणतेही सामान भेटत नाही, त्यामुळे जे काही मला देवांच्या वस्तू लागतात तर त्या सर्व मी ऑनलाईनच बनवत असतो। तर इकडे आता माझी गुरुवारची जी स्वामी सेवा होती तर ती झाली होती
आणि हा सकाळचाच व्हिडिओ आहे, म्हणजेच सकाळी ऑफिसला जाण्याच्या अगोदर मी हे सर्व करत होतो. म्हणजेच कोणता म्हणजेच कुठे सूट करेल किंवा कोणतं कुंदन कुठे आपण लावावा. तर माझ्याकडे जे कुंदन होते तर ते मी याच्यावरती लावले होते, पण म्हणजेच मुखोट्याचं जे स्वरूप आहे तर ते 2दा-3दा चेंज झालेलं आहे. कारण नवीन आयडिया आपल्याला येत राहतात आणि तशा प्रकारे मी त्याच्यावरती वर्क केलं होतं. तर तुम्ही बघू शकता. आणि जो साईडचा तुम्ही बोर्ड बघत आहात तर हा देखील मी ग्लुगनसाठीच घेतला होता, कारण ग्लुगनचा जो वायर असतो तर तो जास्त लांब नाही आहे, त्यामुळे त्याला सपोर्टसाठी मी हा जो साईडचा तुम्ही बोर्ड बघत आहात तर तो मी घेतला होता. आणि हे जे कुंदन तुम्ही बघत आहात तर हे कुंदन म्हणजेच जेव्हा महालक्ष्मी होत्या आमच्या तर तेव्हा त्यांच्यासाठीच ज्वेलरी तयार करण्यासाठी मी खास करून साहित्य बनवलं होतं. पण तेव्हा म्हणजेच जेवढं मला साहित्य बनवायचं होतं तर तेवढं बनवणं झाल्यानंतर काही मटेरियल शिल्लक राहिलं होतं, तर त्याचाच यूज आता इथे मी मुखोटा मेकिंगसाठी करणार आहे. तर ग्लुगनमध्ये आपल्याला ग्लूस्टिक घालावी लागते, जेणेकरून तिचा आपल्याला चांगल्या प्रकारे उपयोग होतो. आणि ग्लुगनचा यूज करताना देखील आपल्याला पद्धतशीरपणे तिचा यूज करावा लागतो, कारण जो ग्लू असतो तो पटकन म्हणजेच गरम होतो आणि त्याच्यामधून बाहेर येतो. त्यामुळे तुम्ही शक्यतो जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही पहिल्यांदा कसा यूज करायचा ग्लुगनचा तर हे नक्की शिकून घ्या आणि त्यानंतर तुम्ही ग्लुगन यूज करा. तर सर्वात पहिल्यांदा मला म्हणजेच जे आपल्याला देवी आईच्या कानामध्ये ज्वेलरी घालायची होती तर त्यासाठी म्हणजे जो बेस असतो तर तो मी तयार करून घेतला होता, फक्त तो चिपकायचाच राहिला होता. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे कुंदन होते तर मी ग्लुगनच्या सहाय्याने चिपकवून घेतले. पण नंतर पुन्हा देवी आई म्हणजेच त्यांची सेवा आपल्या हातून जशी होईल तर तशी मी करण्याचा प्रयत्न करतच असतो. पण देवी आईच्या मनामध्ये दुसरंच वेगळं काहीतरी होतं. तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच की देवी आईने कशा प्रकारे तिला माझ्याकडून सजवून घेतलं. तर जे माझ्याकडे मोती होते तर त्याने नंतर म्हणजेच सकाळी मला एवढी काही आयडिया नव्हती की कशा प्रकारे सजवावं, फक्त जे कुंदन वर्क होतं तर तेच मी करून घेतलं होतं. पण जेव्हा दुपारी मी ऑफिसमधून आल्यानंतर मला एक आयडिया आली की आपण जे मोती आहेत आपल्याकडे तर ते देखील आपण जर मुखोट्यावर चिपकवले तर तो मुखोटा देखील दिसायला खूप छान दिसेल आणि देवी आईचे जे स्वरूप आहे तर ते अजून निखरून येईल. तर तसंच झालं. आणि जे म्हणजेच मी कानवेल तयार केली होती देवी आईसाठी तर ते मी आता घातले नव्हते, कारण जे कुंदनचं वर्क होतं तर तेच मी पूर्ण लावलं होतं. देवी आईचा जो मुखोटा आहे तर तो देखील खूप छान आहे. आणि जेव्हाही आपण अशा प्रकारे देवांची वगैरे किंवा आपल्याला काही नवीन तयार करायचं असतं तर खालती अशा प्रकारे तुम्ही कपडा अंथरून घ्या आणि त्यावरती मग तुम्हाला जे काही काम वगैरे करायचं असतं तर तो तुम्ही करू शकता. तर जो माझ्याकडे पिंक कलरचा पीस होता देवी आईचा तर तोच मी खाली इथे अंथरून घेतला आणि त्यावरती जे मला वर्क वगैरे करायचं होतं तर ते मी करून घेतलं. आणि साईडला म्हणजेच कानवेल अजून मागेच्या साईडला लावण्यासाठी ते देखील मी साईडला करून घेतलं होतं, पण काही कारणांमुळे नंतर मग ती कानवेल जी आहे तर ती मी काढून टाकली आणि त्याच्या जागी फक्त जे कुंदन होते तर त्याचाच मी यूज केला. तर नंतर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. तर अशा प्रकारे जो देवी आईचा म्हणजेच खास करून मी दिवाळीसाठीच हा मुखोटा बनवला होता, कारण आता जेव्हा मी लक्ष्मीपूजन करेल तर तेव्हा मी या मुखोट्याचा यूज करणार आहे. म्हणजे देवी आईचं स्वरूप करताना तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता देवी आईच्या मुखोट्याचं जे फायनल लुक आहे तर ते अशा प्रकारे झालेलं आहे. जी माझ्याकडे मोरनत होती तर ती देखील मी देवी आईच्या मुखोट्याला लावली आणि जे कुंदन वर्क होतं तर ते देखील मी करून घेतलं आणि सगळीकडे जे माझ्याकडे मोती होते तर तेच मी लावून घेतले. आणि मोती लावल्यानंतर देवी आईचं जे स्वरूप आहे मुखोट्याचं तर ते खरंच खूप छान दिसत होतं. असं वाटत होतं देवी आईच्या मुखोट्याकडे असं बघत राहावं. तर तुमच्यासोबत मी मागे देखील एक व्हिडिओ शेअर केला होता, त्यामध्ये मी तुम्हाला अजून एक जो माझ्याकडे रेड कलरचा मुखोटा होता तर तो मी म्हणजेच बापा मोरे यांच्याकडून बनवला होता, पण त्याचा जो बॉक्स होता तर तो आता मी इथे यूज करत आहे. कारण ह्या मुखोट्यासोबत म्हणजेच मला बॉक्स आला नव्हता, फक्त जे थर्माकॉलचा बेस असतो याच्या खाली तर तोच मला मिळाला होता. जेव्हाही आपल्याकडे अशा प्रकारच्या वस्तू असतात म्हणजे त्यावरती वर्क केलेलं असतं तर त्या जर तुम्ही अशा प्रकारे प्रॉपर डब्यामध्ये पॅक करून जर ठेवल्या तर त्या दिवसेंदिवस खूप दिवस तशाच राहतात आणि चांगल्या देखील राहतात. त्यामुळे मी पहिल्यांदा हा मुखोटा जो आहे तर या बॉक्समध्येच ठेवणार आहे आणि आता दिवाळीच्या दिवशी हा मुखोटा जो आहे तर ते मी कळसाला लावणार आहे.